इसवी सन 1740च्या आसपास महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे समजते. शहराकडून मंदिराकडे जाताना महामार्गालगत एक छोटासा रस्ता लागतो. त्या रस्त्याने मंदिराला जाण्यासाठी जुन्या दगडी पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढून गेल्यावर मंदिराचे भव्य असे दगडी प्रवेशद्वार आपल्याला दिसते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर प्रशस्त पटांगण आणि भव्य मंदिर समोर दिसते. पटांगणात उंच अशा 2 भव्य दगडी दीपमाळा आपल्या स्वागतासाठी तयार असतात. मंदिराचे आवार खूप छान सुशोभित केले गेलेले आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या चांदवडची ओळख श्री रेणुकादेवी मंदिर या ऐतिहासिक वास्तूशिवाय अपूर्णच आहे. चांदवड शहराच्या उत्तरेला मुंबई आग्रा महामार्गावर 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर तामकडा डोंगराच्या कुशीत गुहासदृश्य भागात रेणुका आईचे आकर्षक असे मंदिर आहे. येथूनच चंद्रेश्वर गडावर चंद्रेश्वर महादेवाचे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. मंदिरात प्रवेश केल्यावर चारी बाजूनी दगडी बांधकाम केलेल्या धर्मशाळा बांधल्या आहे. मंदिराच्या छतावर कोरलेल्या 4-5 शिलालेखावरून असे वाटते की या धर्मशाळा 1772 मध्ये बांधलेल्या असाव्यात. धर्मशाळांमध्ये आणि गाभाऱ्याच्या अगदी समोरच त्रिशूळ आणि तुळशी वृंदावन आहे. गाभाऱ्याच्या पूर्वेस पडवीत नंदी, महादेवाची पिंड, संगमरवरी छोटी देवी, पादुका, मारुती व माये देवीच्या भव्य मुखवटा आहे. देवीचा मुख्य गाभारा हा तामकडा कोरून बनवला गेलेला आहे.